नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत आणि चीन सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर भारत चीन सीमेवरची परिस्थिती एकदम बदलून गेली आहे. अलीकडच्या काळात सीमेवर चीन आक्रमक झाल्याचं चित्र आहे, पण प्रत्येक वेळी भारतीय सैन्यातील जवानांनी सैनिकांनी चोख प्रत्युत्तर देऊन देशाच्या सीमांचं रक्षण केलंय. एकीकडे सीमेवर चीन आक्रमक होत असतानाच युद्धात गेम चेंजर अशी ओळख असलेलं राफेल हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारताला मिळणार आहे. 29 जुलैला 6 राफेल विमानं हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. त्यामुळं भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार आहे, ताकद वाढेल. राफेल भारतीय हवाई दलासाठी किती महत्त्वाचं आहे, राफेलला गेम चेंजर का म्हटलं जातं, यावरच आहे हा खास कार्यक्रम अजिंक्य राफेल. बघूयात या शोच्या सुरुवातीलाच याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. लडाखमध्ये भारत चीन सीमेवर तणाव विकोपाला. भारतासाठी एक चांगली बातमी. 5 राफेल लढाऊ विमान भारतात होणार दाखल. 29 जुलैला भारताच्या ताफ्यात होणार समावेश. भारतीय वायुदलाची वाढणार ताकद. फ्रान्सकडून भारताला 29 जुलैला 5 राफेल लढाऊ विमान मिळणार आहे. राफेल लढाऊ विमानांची पहिली खेप आहे. फ्रान्ससोबत भारताने करार करून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदीसाठी तब्बल 59,000 कोटींचा करार केला. पहिल्या टप्प्यात भारताला 5 लढाऊ विमानं मिळणार आहेत. भारतात राफेलचा पहिला ताफा कसा दाखल होणार यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. राफेलचा ताफा फ्रान्सच्या बोर्डेक्सहून उड्डाण घेणार. भारतीय हवाई दलाकडून संपूर्ण नियोजन करण्यात आले. विमानं काही देशांच्या सीमा ओलांडून भारतात जामनगर हवाई तळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर राफेल पुन्हा उड्डाण घेईल. अंबालामधील एअरफोर्स स्टेशनवर ते दाखल होईल. प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 1000 किलोमीटर प्रति तास वेगाने हे विमान उड्डाण करेल. पहिल्या टप्प्यातील राफेलचं सारथ्य 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रन पायलट करतील. राफेल विमानांच्या ताफ्यासोबत अर्ध्या प्रवासात फ्रान्सचा रिफ्युलर एअरक्राफ्ट असणार आहे. या विमानांमध्ये अतिरिक्त पायलट, मेंटेनन्स स्टाफ, राफेलच्या इंजिनशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी असतील. एक नजर टाकूयात राफेल विमानांच्या वैशिष्ट्यावर. राफेल हे मल्टी रेल लढाऊ विमान आहे. हे विमान हवेतून जमिनीवर अण्वस्त्र हल्ला करण्यासाठीही सक्षम आहे. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटर इतकी आहे. विमान 2230 किलोमीटर प्रति तास वेगाने उड्डाण घेतं. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हे विमान सज्ज आहे. हे विमान 24,500 किलोग्राम पर्यंत वजन घेऊन उड्डाण करू शकते. भारतीय वायुदलात राफेल विमानांचा समावेश दक्षिण आशियामध्ये गेम चेंजर मानला जातोय. अशावेळी भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल विमानं दाखल होणार असल्याने भारताचाही सामर्थ्य वाढणार आहे. ब्युरो रिपोर्टसह नेहा भोईर, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या घडामोडींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्याचबरोबर असणार आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव सुधीर देवरे. सुरुवातीला मी महाजन सरांकडे जातोय. महाजन सर, राफेल सुपरस्टार ऑफ द स्काय असं त्याला म्हटलं जातं आणि या विमानांचं पहिलं स्क्वॉड्रन आपल्याकडे लवकरच दाखल होतंय. यामुळे आपलं लष्करी सामर्थ्य कशा पद्धतीने वाढणार आहे? नक्कीच राफेल विमान जे आहे हे सध्या आपल्याकडे येणारं सर्वात अत्याधुनिक असं विमान असेल. याच्या आधी जी आपल्याकडे विमानं होती ती म्हणजे सुखोई, त्यानंतर मिग-29, त्यानंतर मिराज, जग्वार आणि मिगच्या वेगवेगळ्या सिरीज ही विमानं आपल्याकडे होती. एक 10 स्क्वॉड्रन्स आपल्याकडे मिगच्या विमानांची आहेत, 10 हे जग्वार आणि मिराजची आहेत आणि 10 सुखोई ही जी सध्या आपल्याकडे असलेली अत्याधुनिक विमानं आहेत. आपल्याकडे असायला पाहिजे 44 स्क्वॉड्रन, पण तो आहे 31. आणि 31 स्क्वॉड्रन मध्ये सुद्धा जी विमानांची संख्या पाहिजे म्हणजे 14 फायटर एअरक्राफ्ट पाहिजे, 3-4 रिझर्व्ह पाहिजे, ती पण नाहीये. तर त्याच्यामुळे आता हे जे राफेल विमान जे येत आहे यामुळे आपल्या हवाई दलाची जी क्षमता आहे ती नक्कीच वाढणार आहे.
कारण हे जे राफेल विमान आहे, हे जवळ-जवळ सध्याचं जे अत्याधुनिक विमान सुखोई त्याच्या डबल पटीने जास्त चांगलं आहे. बर जसं तुम्ही आत्ताच तुमची ज्यावेळेस तुम्ही बॅकग्राऊंड व्हिडिओ दाखवला त्यात तुम्ही दाखवलं की याची क्षमता काय आहे. हे एक मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. मल्टी रोल एअरक्राफ्टचा अर्थ असा की फायटर एअरक्राफ्टला जी वेगवेगळी कामं करावी लागतात, बर म्हणजे एअर टू एअर डिफेन्स किंवा आकाशामध्ये टिहाळणी करणं किंवा जाऊन बॉम्बिंग करणं किंवा जाऊन म्हणजे जी चीनची किंवा पाकिस्तानची जी नेव्ही असेल त्यांच्या विरुद्ध ऑपरेट करणं किंवा जर अण्वस्त्र कॅरी करायचं म्हटलं तर अणुबॉम्ब सुद्धा कॅरी करता आला पाहिजे. तर बरोबर अशी विविध कार्य हे एक विमान करू शकतं. आणि दुसरं त्याचं जे ऑल ऑफ वेट आहे, म्हणजे ते जे शस्त्र जे वरती घेऊन जातं ते जवळजवळ 24-25 हजार केजी इतकं, म्हणजे 24 टन जेवढं शस्त्र ते घेऊन जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे एकाच वेळेला ते आकाशात खूप वेळ राहून विविध टार्गेट वरती सुद्धा ते हल्ला करू शकतं. म्हणून एवढंच म्हणून नव्हे, तर त्याची महाजन सर range त्याला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. त्यातल्या तांत्रिक बाबी मला आपल्याकडनं आणखीन जाणून घ्यायच्या आहेत. पण तत्पूर्वी मी जातोय देवरे सरांकडे. देवरे सर, कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण यामध्ये लष्करी सामर्थ्य, लष्करी ताकद हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे जर सशक्त नसेल तर आपल्या देशाचा पाया देखील सशक्त नाही असं म्हटलं जातं. नुकतंच पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत असा नारा त्यांनी देऊ केलेला आहे. त्या दृष्टीने आपण या घडामोडींकडे कसं बघता? परराष्ट्र धोरण आणि देशातलं आंतरिक धोरण हे दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत. किंबहुना जर परराष्ट्र धोरणाला प्रबळ संरक्षणाचा जर का पाया नसेल तर ते पोकळ होईल. मग केवळ तुमचे फक्त त्याच्यामध्ये शब्द राहतील बरोबर आणि मग तुमचा कोणी आदर करणार नाही. तुमच्या ज्या सीमा आहेत त्या ओलांडतील. तुमचं एकूण देशाचे सार्वभौमत्व हे धोक्यात येईल. तर त्यामुळे देशाचं संरक्षण हे मजबूत करणं आवश्यक आहे, यात काही वादच नाही. आणि त्यासाठी संरक्षणाच्या ज्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या बाजू असतात त्या सगळ्याही पक्क्या कराव्या लागतात. आता उदाहरणार्थ आपल्याकडे लडाख किंवा चीनच्या सीमेवरती थळसेना, आर्मी आणि बर एअरफोर्स हे दोन्ही मजबूत असायला पाहिजेत. हम्म. आणि त्या दृष्टीने कित्येक वर्षापासून प्रयत्न चाललेले आहेत. एअरफोर्स आपल्याकडे पहिल्यापासून आहेच, परंतु 62च्या चीनच्या युद्धामध्ये एअरफोर्सचा वापर केला गेला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून आपल्या उत्तरेकडच्या सगळ्या भागामध्ये म्हणजे अरुणाचल म्हणा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, अंबाला, हिमाचल या सगळ्या भागामध्ये आणि काश्मीरमध्ये हम्म. हम्म. सर्व भागामध्ये लष्करी तळ हे मोठे आहेत, ज्याच्यामधनं चीनच्या सैन्यावरती किंवा चीनची संरक्षण करण्यासाठी ते सुसज्ज असू शकतील. आणि त्या दृष्टिकोनातनं आता ही जी नवीन आज 29 तारखेला जुलैच्या जी राफेल विमानं येणार आहेत हम्म. ती आपल्या उत्तर सीमेवरच दाखल करण्यात येतील आणि तिथून आपल्याला आपलं चीनच्या विरुद्ध संरक्षण करायला फार मोठी त्याच्यामध्ये सोय होईल. आपल्याला एका दृष्टीने भौगोलिकदृष्ट्या तसा फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. हम्म. कारण तिबेटपासनं आपली जी ही सगळी लष्करी तळ आहेत की तळ जे आहेत ते खूप जवळ आहेत. हम्म. आता तुम्ही वाचलं असेल की दौलत बेग ओल्डी लडाखमध्ये तिथला जो एअर बेस आहे हा नुकताच त्यांनी मॉडर्नाइज केलेला आहे. लेह एअरपोर्ट तर ऑपरेशनल आहेच. तर या उधमपूर एक आहे, अंबाला आहे, या सगळ्या एअरपोर्ट्सपासनं एअर बेसेसपासनं ही सगळी विमानं सहज चीनच्या किंवा म्हणजे तिबेटच्या भागावरती आवश्यक गरज पडली तर हल्ला करू शकतात. तर त्यामुळे आपली ही सगळी संरक्षणाची फळी कोणत्या दिशेने मजबूत करता येईल या दृष्टीने गेल्या काही वर्षांपासून पहिल्यापासूनच पावलं पडत आहेत. आणि त्याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं पाऊल आहे राफेलचं, हे असं म्हणायला हरकत नाही. कारण हे आधी ब्रिगेडियर महाजनांनी म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक आहे. आज अशा प्रकारचं MMRCA म्हणतात त्याला, मीडियम मल्टी रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट, असं नाही कुठे.
आणि भारताचं एकूण एअरफोर्सची सध्याची संख्या ती खूप कमी आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 42-43 स्क्वॉड्रन्स पाहिजेत आपल्याकडे. हं. आपले दोन्ही ज्या फ्रंट्स आहेत पाकिस्तानची आणि चीनची, बरोबर. दोन्हीकडचं संरक्षण करायची आपल्याला जबाबदारी आहे. हं. तर त्या दृष्टीने ही फार कमी आहेत आणि ती जवळजवळ 10 स्क्वॉड्रन आता वाढवावे लागतील आणि त्या दृष्टीने राफायलचं जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. आपण तेजस हे एअरक्राफ्ट आपणही बनवतो आहोत बरोबर. भारतामध्येच. बरोबर. म्हणजे आत्मनिर्भरता तुम्ही म्हणालात तर पंतप्रधान मोदींनी नवीन हा जो एक भारताला आता नारा दिलेला आहे, बरोबर. तर त्या दृष्टीने आधीपासूनच पावलं पडत आहेत. आणि आता हे तेजस जे विमान आहे हं. ते जेव्हा भारताच्या एअरफोर्समध्ये दाखल होईल मोठ्या प्रमाणामध्ये, तेव्हा अ, परकीय बनावटीच्या विमानांबरोबरच हां. भारतीय बनावटीचं तेजस हे विमान सुद्धा त्याच्यामध्ये असेल. महाजन सर, यातला म्हणजे सरांनी भौगोलिकदृष्ट्या फायदा हा हा एक मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने मांडला, पण यामध्ये दोन ठिकाणी स्क्वॉड्रन जे ते डिप्लॉय होत आहेत. पहिला असणार आहे तो अंबाला एअरबेस आणि दुसरा असणार आहे तो पश्चिम बंगाल हाशिमारा. जरा हे जे दोन डिप्लॉयमेंट केले जातात अर्थात त्या पाठीमागे फार मोठा विचार आहे. जरा त्याबद्दल सांगा ना की काय नेमका तो विचार असावा. असं आहे, आपण ज्यावेळेस भारत चीन सीमेवरती बोलतो तर भारत चीन सीमा ही 3 मोठ्या भागामध्ये वाटता येईल. एक तर जी सीमा अरुणाचल आणि सिक्कीमला लागलेली आहे आणि त्याकरता जे तुम्ही हाशिमाराचा जो उल्लेख केला, तर बरोबर. तिथे जी विमानं तैनात केली जातील ती बेसिकली अरुणाचल आणि सिक्कीमच्या भागामध्ये ती वापर करण्याकरता त्याचा वापर केला जाईल. त्याच्यानंतरची जी पुढची सीमा होते ती म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड किंवा लडाखला लागलेली सीमा. जी. तिथे जर काही युद्ध झालं तर तिथे सपोर्ट देण्याकरता जी आपली विमानं वापरली जातील ती जनरली अंबालामधनं वापरली जातात. याचं मुख्य कारण असं आहे की आपली फायटर एअरक्राफ्टचे जी रेंजेस असतात, तो पल्ला असतो तो खूप लांब असतो. तर त्याच्यामुळे त्यांना लेह एअरपोर्टवरती किंवा दौलत बेग ओल्डी अशा एअरपोर्ट तिथे तैनात करण्याची काही गरज नाही. ते दे शुड बी आउटसाइड द रेंज ऑफ एनिमी एअरक्राफ्ट. तर त्यामुळे ते अंबालावरनं उडून आरामात या सगळ्या ठिकाणी सपोर्ट करू शकतात. कारण आपण अंतर बघा, तुम्हाला गुगल मॅपवरती दिसेल की त्यांच्या रेंजच्या आतच आहे. आणि दुसरं एवढं नव्हे तर म्हणजे आपल्याकडे एक सेट ऑफ स्क्वॉड्रन जे आहे ते लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या सीमेला लागलेल्या चीन सीमेवरती युद्ध झालं तर तिथे तैनात होण्याकरता, आणि दुसरं अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमचा जो भाग आहे तिथे युद्ध झालं तर तिथे तैनात करण्याकरता हाशिमारा म्हणून हे 2 ठिकाणी त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याकडे जे जॉग्राफिकल ऍडव्हान्टेज आहे ते थोडं मी सांगू इच्छितो की आपली ही जी विमानतळं आहेत ही मीन सी लेव्हलवरती आहेत, म्हणजे समुद्र सपाटीवरती विमानतळ आहेत. त्याच्या उलट जे चीनचे जे विमानतळ आहेत तिबेटमध्ये, ऑन अन ऍव्हरेज त्याची जी हाईट आहे ती 14,000 फुटापासून तर 16-17,000 फूट एवढी उंच आहे. याचा थोडक्यात अर्थ असा होतो की ज्या वेळेला एखादं फायटर एअरक्राफ्ट मीन सी लेव्हलवरनं टेक ऑफ होतं त्यावेळेला ते त्यांचं जे टेक्निकल पेरिमीटर जे असतं की तुम्ही आता जसं राफेल 32 टन वजन घेऊन उडू शकतं, तर तेवढं पूर्ण वजन ते उडू शकतं. परंतु हेच विमान जर तुम्ही उडवलं हाय अल्टिट्यूड मधून म्हणजे 14,000 फुटाच्या उंचीवरनं किंवा 11,000 जे लेहचं एअरपोर्ट आहे, तर 14,000 फुटावरती किंवा 16,000 फुटावरती त्यांची एफिशियन्सी जवळजवळ 60% ड्रॉप होते. म्हणजे तिथे म्हणजे कल्पना करा की 1,000 किलोच्या ऐवजी तुम्ही फक्त 400 किलो तिथे घेऊन जाऊ शकाल. म्हणजे जे काम एक राफेल करेल तर त्या पट्टीचं काम करण्याकरता जी चीनची विमानं आहेत त्याला FA-16, FA-17 म्हटलं जातं, तर तिप्पट किंवा चौपट जेवढी विमानं ते लागतील. तर तो आपल्याला एक जॉग्राफीचा असलेला ऍडव्हान्टेज आहे. आणि दुसरं जे आपले जे म्हणजे एअरफील्ड आहेत लेहमध्ये म्हणा, दौलत बेग ओल्डीमध्ये म्हणा, तर ती बेसिकली ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट करता आहेत की जिथे आपल्याला पटकन सैन्य घेऊन जायचं असेल, इकडनं तिकडून म्हणजे सैन्याची हालचाल लवकर करायची असेल, किंवा ज्याला आपण हेलिकॉप्टर गनशिप म्हणतो, आपल्याकडे चिनूक आहेत, आपल्याकडे इतर आहेत, तर त्यांच्याकरता ती वापरली जाऊ शकतात. परंतु फायटर एअरक्राफ्ट करता अंबाला किंवा श्रीनगर खोऱ्यामध्ये अवंतीपूर, श्रीनगरच्या जवळ अजून एक एअरपोर्ट आहे अवंतीपूर, त्याचा सुद्धा वापर केला जातो. परंतु सध्या सुरुवातीला ते अंबालाला ठेवलं जात आहे, कारण अंबालावरनं आपल्याला 2 ठिकाणी त्यांचा वापर एकाच वेळेला करता येईल. म्हणजे चीन सीमेवरती आणि जर चुकून जर पाकिस्तानने काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानच्या सीमेवरती सुद्धा. तर त्याच्यामुळे ही जी त्या विमानांची जी तैनाती झालेली आहे ही अतिशय चांगला विचार करून त्यांची टेक्निकल पेरिमीटर्स लक्षात घेऊन त्यांची क्षमता लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या सीमेवरती तो क्लोज एअर सपोर्ट भारतीय सैन्याला लागेल
त्याकरता त्यांचा वापर करता येईल. आणि मुख्य एक जास्त महत्वाचा भाग काय आहे, की तिबेटमध्ये संपूर्ण तिबेट या विमानांच्या रेंजमध्ये आहे. तर त्याच्यामुळे जर चीनी सैन्याला जर आपल्याविरुद्ध युद्ध करायचं असेल, तर त्यांना कितीतरी जास्त सैन्य त्यांना तिबेट प्लॅटफॉर्मवरून आणावं लागेल. आणि जसं ते सैन्य तिथून यायला लागेल मेनलँड चायनामधून, तर त्यावेळी त्यांचे तिबेट हे पूर्णपणे उघडा प्रदेश आहे. तिथे जंगल वगैरेचं प्रमाण फार कमी आहे. तर त्याच्यामुळे जर आपल्याला चीनवरती जर प्रतिहल्ला करायचा असता त्यांच्या सैन्यावरती, की जे रस्त्याने येत आहे, रेल्वेने येत आहे, एअरक्राफ्टनी येत आहे, तर हे तिबेटमध्ये कुठलाही प्रतिहल्ला करण्याकरता आपलं जे विमानतळ असतील ही नक्कीच सक्षम आहेत. फक्त सक्षम आता आहे, ज्या बरोबर. कारवाया आपण करू शकतो, भौगोलिक दृष्ट्या एकूण सर आपण याबद्दलचा फायदा या सगळ्या विषयात आपण स्पष्ट केला. मला आणखीन बोलायचं खरं देवरे सरांशी, पण वेळ झाली का ब्रेक नंतर मी देवरे सरांकडे येणार आहे. एकूणच हा जो करार आहे फ्रान्स बरोबरचा आपला झालेला, तो 59,000 कोटी रुपयांचा करार आहे. त्या दृष्टीने खरं तर एक आर्थिक ताकद देखील आपल्याला उभी करणं फार आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपलं परराष्ट्र धोरण, आर्थिक नीती याबद्दल मी चर्चा करणार आहे त्यांच्याशी. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण जाणार आहोत देवरे सरांकडे. सुधीर देवरे सर आपल्याबरोबर आहेत, माजी सचिव परराष्ट्र खातं. सर, एवढा सगळा लष्करी ताफा उभा करायचा किंवा आधुनिक शस्त्रास्त्र घ्यायची म्हणजे अर्थात खर्चही तेवढाच आहे त्या सगळ्याच्यामध्ये. आणि सध्याच्या काळात जर आपण बघितलं तर फार काय आर्थिक परिस्थिती आपली चांगली नाही आहे, तरी आपण हे सगळं उभं करण्याचा प्रयत्न करतोय. कशा पद्धतीने नियोजन असावं येणाऱ्या काळातलं असं आपल्याला वाटतं? भारताच्या एकूण आर्थिक व्यवस्थेचं थोडक्यात विश्लेषण करता आलं तर आज आपली जवळजवळ 2.5-3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे. भारताचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स काही दिवसांपूर्वीच फिगर्स बाहेर आलेल्या होत्या, त्या 500 बिलियन डॉलर्सहून जास्त आहेत. आणि एक्सपोर्ट्स आणि इम्पोर्ट्स मात्र एक्सपोर्ट्स अजून त्या मानाने खूपच कमी आहेत. तर अशा भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला एवढा मोठा संरक्षणाचा खर्च हा कसा निभावायचा हे फार मोठं आव्हान आहे. आणि जरी आपली भारताची दर वर्षाची जी संरक्षणावरचा जो खर्च आहे आपला, तो खूप कमी आहे इतर देशांच्या मानाने. म्हणजे जगामध्ये पाहिलं तर खूप कमी आहे, जवळजवळ 2% असा काहीतरी आहे फक्त. आणि आपलं जे बजेट असतं दर वर्षाचं, त्यामध्ये जो संरक्षणावरती खर्च होतो तो जवळजवळ 16% आहे. तर अशा तुम्ही या फिगर्स मी मुद्दाम तुम्हाला यासाठी सांगितल्या की भारताची जेवढी संरक्षणाची आवश्यकता आहे त्या मानाने आपला खर्च फार जास्त नाहीये. अर्थात हा एवढा सुद्धा आपल्याला परवडण्याजोगा नाही, कारण आपल्या दुसऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत देशामधल्या, विशेषतः ज्या डेव्हलपमेंटसाठी आहेत त्या फार मोठ्या आहेत. परंतु हा खर्च करणं हे अपरिहार्य आहे, कारण जेव्हा संरक्षणाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा तुम्हाला दुसऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून याला प्रायोरिटी द्यावी लागते. बरोबर, प्राधान्य द्यावंच लागतं. प्राधान्य द्यावं लागतं. तर त्या दृष्टीने भारत हे करू शकतोय, कारण तशी आपली एकूण जी इकॉनॉमी आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे पुष्कळ मोठी आहे. अर्थात आता गेल्या 2-3 वर्षामध्ये इकॉनॉमी पुष्कळ खाली गेली आहे. आता म्हणजे कोविड सुरू व्हायच्या आधीच जवळजवळ 4%वरती 3.5-4%वरती आपला ग्रोथ रेट आलेला होता. आणि तो कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न चालले होते. त्यानंतर जेव्हा कोविड सुरू झाला तेव्हा अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे चीनवर आपल्या इम्पोर्टचं फार मोठं वर्चस्व आहे. आणि ते जे एक प्रकारचं परावलंबत्व आपण चीनच्या बाबतीमध्ये स्वीकारलं गेली काही वर्ष, ते कसं दूर करता येईल यासाठी आपल्याला ताबडतोब प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्या दृष्टीने पावलंही लगेच टाकली गेलेली आहेत. हे आपण 59 चायनाचे जे ॲप्स आहेत ते बंद केले आहेत. त्या चायनाकडून येणारे मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट्स बंद होतील. पुष्कळशी प्रोजेक्ट जी आहेत चायनाची ती सुद्धा कॅन्सल झालेली आहेत. तर एका दृष्टीने हा चीनवरचा जो एक प्रकारचा जो परावलंबत्व आहे ते कमी करायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने भारतामध्ये जोपर्यंत आपण आपल्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वाढ करू शकणार नाही तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था बळकट होणार नाही. आणि त्यासाठी आत्मनिर्भरता, मेक इन इंडिया हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागेल ती मात्र फार अवघड आहे, कारण जेव्हा आपण
सगळं मेक इन इंडिया किंवा आपल्याच ह्याच्यावरती अवलंबून राहायचं ठरवतो, बरोबर. तेव्हा पुष्कळशा गोष्टी आपल्याला अ, या नको असं म्हणावं लागेल बरोबर. किंवा त्याला सबस्टिट्यूट बघावे लागतील. हं. आणि यासाठी पुष्कळ देशामध्ये मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल आणि खूप खर्च आटोक्यात आणावा लागेल. आणावं लागेल. परंतु अगदी सर, मुद्दा डिफेन्स लक्षात आला माझ्या. मी महाजन सरांकडे जातोय. आत्ता हे स्क्वॉड्रन आपल्याकडे दाखल होतंय राफेल विमानाचा, अर्थात त्याच्यातली सशक्तता तुम्ही आम्हाला समजून सांगितली, त्यातली सकारात्मकता प्लस पॉईंट आम्हाला सांगितले. येणारा काळ कसा असेल आपल्याला वाटतं? मी फक्त 1 मिनिट आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती कॉमेंट करू इच्छितो. बिलकुल. ते म्हणजे असं की याचा संबंध डायरेक्टली मिलिटरीशी असा आहे की मागच्या वर्षी 2019 मध्ये चीननी आपल्याला जवळजवळ $80 बिलियन एवढं सामान विकलं. आपण त्यांना फक्त $12 अब्ज सामान विकू शकलो. म्हणजे त्यांना प्रचंड नफा मिळाला. त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था प्रचंड वाढली. त्यामुळे त्यांचं मिलिटरी बजेट प्रचंड वाढलं आणि त्यामुळे त्यांनी लडाखमध्ये अतिक्रमण केलं. म्हणजे जे लडाखमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे त्याकरता तेच भारतीय जबाबदार आहे की जे अजून सुद्धा चीनच्या शिवाय जगू शकत नाही. आणि आपला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक असा मोठा सेक्टर आहे की त्यांना वाटतं की चीन शिवाय आम्ही जगणार कसं. त्यांना सांगायला पाहिजे 1976 आपण जगत होतो आणि 2022 नंतर नक्की जगू शकू. आपल्याला आपली आत्मनिर्भर भारत, आपल्याला मेक इन इंडिया याला खूपच जास्त प्रयत्न करावे लागतील. याच्यामध्ये लेबर एफिशियन्सी आहे, लँड कॉस्ट आहेत, प्रोडक्टिव्हिटी आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे वगैरे वगैरे. ते आपल्याला वाढवावं लागेल कारण जोपर्यंत आपण चीनच्या इकॉनॉमिक्सची कॉम्पिटिशन करत नाही तोपर्यंत तो लष्करावरती जो खर्च आहे तो वाढवणं आपल्याला फार डिफिकल्ट होत आहे. कारण आपली इकॉनॉमीची साईज त्या पद्धतीने वाढायला पाहिजे, त्या पद्धतीने वाढत नाही. कारण अनेक जण टॅक्स भरायला सुद्धा तयार नाहीये. तर तो इकॉनॉमीचा अँगल हा फारच महत्वाचा आहे आणि त्याकरता हजारो गोष्टी करता येतील. त्या सुरुवात झालेली आहे पण त्याला त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. जोपर्यंत प्रश्न आहे इंडियन एअरफोर्सचा याच्या पुढची जी वाटचाल ज्याला आपण म्हणता येईल, आज असं आहे की इंडियन एअरफोर्स म्हणा, नेव्ही म्हणा, या सगळ्या गोष्टी या म्हणजे इक्विपमेंट इंटेन्सिव्ह सगळे ही सर्व्हिसेस आहेत त्यांच्यावरती पुष्कळ जास्त खर्च करावा लागतो. आता एक राफेल विमान म्हटलं 450-550 कोटी रुपये त्याचा खर्च होतो. एक विमान जर चुकून पडलं तर किती नुकसान झालं आपण ते बघा. तर म्हणून आपल्याला म्हणजे त्याचं एक लॉंग टर्म प्लॅनिंग करावं लागतं आणि ज्यामध्ये आता आपलं हे चालू आहे की आता आपले मिग विमानं आहेत ती आता खूप म्हातारी झालेली आहेत. त्यांची LCA तेजस आहे म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस त्यांनी होत आहे. परंतु ते बिहाइंड शेड्यूल आहे. मला खात्री आहे की आता आपले शास्त्रज्ञ खास तर DRDO वगैरे आपल्या विमानाचा जो रेट ऑफ प्रोडक्शन आहे ते वाढवतील, ज्यामुळे ही जी 10 स्क्वॉड्रन्सची रिप्लेसमेंट ही लवकरात लवकर पूर्ण होईल. दुसरं आपण काय करतो की आपली जी मिराज आणि जगवार विमानं आहेत असं म्हटलं तर ती बऱ्यापैकी म्हातारी आहेत, परंतु त्यांना सुद्धा आपण अपग्रेड करतो ज्याच्यामुळे त्यांची क्षमताही वाढते. ते सुद्धा आणि त्यांचं आयुष्य हे अजून एक 10 वर्ष वाढू शकतं. कारण एक आपल्याला नवीन विमानं प्रत्येक वेळेला घेणं शक्य नसतं. तर म्हणून आपण जुन्याच विमानांना अपग्रेड करून त्यांचं लाईफ हे 10 वर्षांनी वाढवतो. हे दुसरं स्टेप होते आहे की जे आता सध्या अपग्रेड जे आहे ते चालू आहे. आणि तिसरं जे आहे की जे अत्याधुनिक राफेल आपण आणलेलं आहे याच्याशिवाय आपण अनेक देशांशी करार केलेले आहेत. अनेक गोष्टी मीडियामध्ये आपल्याला दिसत आहेत की ज्याला 4th जनरेशन किंवा 5th जनरेशन एअरक्राफ्ट म्हणतात. तर त्याच्याविषयी डिसिजन घेऊन ते लवकरात लवकर ते भारतामध्ये सुरू व्हायला पाहिजे. कारण होतं काय की जर तुम्ही एकदमच अत्याधुनिक घेतलं त्याची किंमत खूप जास्त असते, त्याची नवीन प्रोडक्शन लाईन लावायला लागतात. त्याच्या विरुद्ध जर तुम्ही सुखोईचंच मॉडर्न व्हर्जन घेतलं तर ती फॅक्टरी लाईन तुमच्याकडे पहिलेच तयार होती. त्याच्या म्हणजे अनेक गोष्टी असतात. तर त्याच्यावरती मला खात्री आहे की इंडियन एअरफोर्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि लवकरच त्यावरती ते काम करतील. सर माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवतोय. बोलण्यासारखं खूप आहे या मुद्द्यावरती ना. अर्थात प्रेक्षकांच्या मनात देखील या विषयाला घेऊन प्रश्न आहेत, त्यांना देखील हे जाणून घ्यायचं आहे. पण आनंदाची बाब आहे की आपलं लष्करी सामर्थ्य वाढतंय. आपल्या दोघांचे धन्यवाद की या विषयाला घेऊन आपण आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिलीत. आपण पाहतोय की कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणात आणि आंतरिक धोरणात त्याची लष्करी ताकद सशक्त असणं हा आत्मनिर्भर असण्याचा मुख्य पाया आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत असा नारा देऊ केलेला आहे आणि त्या दृष्टीने राफेलचं पहिलं स्क्वॉड्रन आपल्याकडे लवकरच दाखल होत आहे. त्या दृष्टीने तेही पहिलं पाऊल आहे असं म्हणता येईल. त्यामुळे विस्तारवादी मनोवृत्ती बाळगणाऱ्या देशाने लक्षात घ्यावं, आता पुन्हा खोडी काढाल तर आम्ही शांत बसणार नाही, कारण आमचं लष्करी सामर्थ्य कायमच सशक्त आहे. इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.